आपलं आर्थिक वर्ष 1 जानेवारीला सुरू न होता 1 एप्रिलला सुरू का होतं? पूर्ण जगाचं कॅलेंडर जानेवारीला सुरू होत असताना भारताचं आर्थिक वर्ष 1 एप्रिलला सुरू होतं. तर यामागे आहे 150 वर्षांची ब्रिटिश कहाणी. चला सांगते. आधी फॉलो करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 1867 साली ब्रिटिशांनी भारतात 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष लागू केलं, कारण ते स्वतः सुद्धा हीच पद्धत फॉलो करायचे. पण ब्रिटिश एप्रिलला का फॉलो करायचे? कारण त्यांच्या जुन्या जुलियन कॅलेंडरमध्ये 25 मार्च हा टॅक्स कलेक्शनचा दिवस होता. मग आलं ग्रिगोरियन कॅलेंडर. त्यामध्ये 11 दिवसांचा फरक पडला आणि टॅक्स इयर एप्रिलपर्यंत सरकला. 1947 साली भारत स्वतंत्र झाला. ब्रिटिश गेले, पण त्यांची एप्रिल मार्च सिस्टीम तशीच राहिली. कोणी बदलली का? नाही. कारण असं चालू आहे तर चालू द्या. म्हणजे स्वातंत्र्य मिळालं, पण आर्थिक कॅलेंडर मात्र ब्रिटिशांचं राहिलं. 1984 साली LK जहाज समितीने सांगितलं, हे बदला, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर करा. कारण मान्सूनचा अंदाज ऑगस्टमध्ये येतो आणि आपण बजेट फेब्रुवारीमध्ये मांडतो. म्हणजे पाऊस किती पडेल हे माहीत नसतं ना, पण शेतीसाठी पैसे ठरवतो. ज्या समितीने सांगितलं हे चुकतंय, पण सरकारने ऐकलं का? नाही. ट्रान्झिशन कठीण आहे म्हणून सोडून दिलं. म्हणजे विचार करा, ब्रिटिशांनी एप्रिलमध्ये आर्थिक वर्ष सुरू केलं. भारताने स्वातंत्र्यानंतरही ते तसंच ठेवलं. ज्या समितीने 1984 ला सांगितलं की हे बदला, पण सरकारने ऐकलं नाही. म्हणूनच आपण 31 मार्चला सगळेजण रात्रभर जागतो. शेअर करा तुमच्या मित्राला ज्याला आर्थिक वर्षाबद्दल माहित नाही आणि लाईक करायला विसरू नका.